जय हिंद मित्रांनो, नमस्ते. तर अपेक्षेप्रमाणे मागाशी महाराष्ट्राचे निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद झाली आणि त्यांनी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूक कार्यक्रम जाहीर केलेला आहे. त्याप्रमाणे सगळ्या जिल्हा परिषदे म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रातील जिल्हा परिषदेच्या न घेता त्यांनी 12 जिल्ह्याच्या जिल्हा परिषदेचे निवडणूक घेण्याचा कार्यक्रम मगाशी जाहीर केलेला आहे. त्याप्रमाणे ते 12 जिल्हे कुठले आहेत? तर रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, लातूर आणि धाराशिव असे 12 जिल्हे आहेत. 12 जिल्हा परिषद आणि 225 पंचायत समित्या असं हे इलेक्शन होणार आहे. तर ह्या सगळ्या निवडणूक कार्यक्रम जवळजवळ आता तास दीड तास झालेलं आहे, त्यांनी जाहीर केलेलं आहे त्याला. आणि आता मार्ग मोकळा झालेला आहे, कारण परवा दिवशी 15 तारखेला महानगरपालिकेचे मुंबईसह 29 महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत. त्यांचे निवडणुका होतील आणि 16 जानेवारीला त्याचं हे होऊन जाईल, निकाल लागेल. तर ह्या 12 जिल्हा परिषदेचं निवडणूक आहेत, त्याच्यात कारण काय आहे तर ते 50% पुढचं आरक्षण नसलेल्या जिल्हा परिषद आहेत. त्याच्यामुळे त्यांनी ते बाकीचे आज कार्यक्रम आता 15 फेब्रुवारीच्या नंतरच होणार. तर अर्ज करण्याची तारीख 16 जानेवारीपासून 21 जानेवारीपर्यंत आहे. कारण 16 जानेवारीला ह्याचा निकाल लागणार महानगरपालिकेचा. त्यानंतर 16 जानेवारी ते 21 जानेवारीपर्यंत अर्ज करायचे उमेदवाराला तारीख आहेत. नंतर छाननीची तारीख आहे 22 जानेवारी. 22 जानेवारीला त्याची छाननी होणार. पुन्हा उमेदवारी अर्ज जर माघारी घ्यायचा असेल तर 21 जानेवारीला 27 जानेवारीला छाननी झाल्यानंतर 27 जानेवारीला उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा. आणि शेवटी मतदान 5 फेब्रुवारीला जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचं मतदान आहे. आणि नंतर 2 दिवसांनी म्हणजे 7 फेब्रुवारीला त्याची मतमोजणी. अशा तऱ्हेनं हा कार्यक्रम जाहीर झालेला आहे. 12 जिल्हा परिषदेचा हा मतदान कार्यक्रम आहे, निवडणूक कार्यक्रम जाहीर केलेला आहे. 5 फेब्रुवारीला मतदान आणि 7 फेब्रुवारीला निकाल आहे. म्हणजे 16 तारखेला महानगरपालिकेचा विषय झाला की लगेच पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेचा रणांगण चालू होणार. आणि ह्या 12 जिल्ह्यातल्या भावी जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सदस्य कामाला लागा आता. आणि पहिल्यापासूनच बऱ्याच दिवसापासून तयारीत आहेत ते, आणि त्यांचा आता मार्ग मोकळा झालेला आहे. तर माहिती आवडली असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.